अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, दत्त जयंती ही येत्या 15 डिसेंबर रोजी आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 14 डिसेंबरला तर दिलेला आहे, मग 15 डिसेंबर का म्हणते? बघा, प्रत्येकाच्या कॅलेंडरमध्ये मग ते महालक्ष्मीचं का असे ना 14 तारखेला दत्त जयंती आहे असं दिलेलं आहे. कॅलेंडरमध्ये तसं नमूद केलेलं आहे. पण दत्त महाराजांचा जन्म हा 12/19 ला झाला होता. त्यामुळे 14 तारखेला 14 डिसेंबर रोजी ही पौर्णिमा ही सायंकाळी 4:39 मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी 3-3:30 पर्यंत ही पौर्णिमा असणार आहे बहुतेक. पण त्यामुळे दत्त महाराजांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातल्या शुद्ध पौर्णिमा तिथीला म्हणजेच 12:39 झाला होता व ही पौर्णिमा तिथी लेट लागल्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच 15 डिसेंबर रविवारी 15 डिसेंबर रोजी दुपारी 12:39 ला दत्त महाराजांचा जन्म उत्सव साजरा केला जाणार आहे. दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. त्यामुळे आपल्याला 14 नाही तर 15 तारखेला दत्त जयंती साजरी करायची आहे. आता आपल्याला दत्त जयंती साजरी कशा पद्धतीने करायची, कोणकोणत्या सेवा करायच्या ते आता आपण पाहणार आहोत. बघा, दत्त जयंती म्हटलं तर आता सगळ्यांनाच लगबग लागलेली असते. भरपूर आपले असे सेवेकरी देखील आहेत, ते अक्षरशः दिवाळी असल्यासारखं दत्त महाराजांची सेवा करतात व डेकोरेशन वगैरे घर सजवतात. खूप सुंदर प्रकारे डेकोरेशन करत असतात. मग त्या दिवशी दत्त जयंती आहे, त्यानिमित्त सगळ्यांनी लवकर उठायचंच आहे. आता सगळे लवकर उठणार, कारण प्रत्येकाच्या घरी गुरुचरित्राचं पारायण सुरूच असेल नसेल तरी सुद्धा तुम्ही लवकर उठायचं आहे. या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अंगण वगैरे झाडून घ्यायचं आहे. पाण्याचा सडा बाहेर टाकायचा आहे. हळदीचं लेपन उंबऱ्याला करायचं आहे. घर स्वच्छ करायचं आहे व घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे. गोमूत्र तर आपण गुरुचरित्राचं पारायण सुरू असल्यामुळे गोमूत्र तर आपण शिंपडणारच आहोत, तरी सुद्धा शिंपडायचं आहे घरामध्ये. घर जितकं जास्त होईल तितकं पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता तुमच्या देवपूजा वगैरे झाल्यानंतर बघा, एक छोटीशी पूजा मांडणी करायची आहे. आता ती कशाची, तर दत्त महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी एक चौरंग घ्या, त्याच्यावरती पिवळ्या रंगाचं वस्त्र अंतरा. आता तुमच्या घरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती फोटो किंवा स्वामी महाराजांचा मूर्ती फोटो जे काही असेल ते तुम्ही त्या पाटावर ठेवायचं आहे. मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. आता मूर्तीला अभिषेक घालायचा आहे तर कसा घालायचा? बघा, एका तामणामध्ये मूर्ती घ्यायची आहे. मग दत्त महाराजांची नसली तर स्वामी महाराज देखील दत्त महाराजांचाच अवतार आहे, त्यामुळे तुम्ही महाराजांची मूर्ती जरी घेतली अभिषेकाला किंवा पूजेला तरी देखील चालेल. तुम्ही महाराजांची मूर्ती तामणामध्ये ठेवा व तुम्हाला 16 वेळा पुरुष सुक्तमचे पठण करायचे आहे. 16 वेळा पुरुष सुक्तमचे पठण करायचे आहे. ज्यांच्याकडे नित्यसेवेचे पुस्तक आहे, ज्यांच्याकडे आपल्या दिंडोरी प्रणित केंद्राचं नित्य पुस्तक आहे, त्याच्यामध्ये सगळ्या सेवा आहे, सगळे मंत्र स्तोत्र सगळं तुम्हाला जे हवंय ते सगळं या पुस्तकामध्ये आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्या जवळपासच्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये तुम्हाला हे पुस्तक नक्कीच मिळून जाईल. त्यामुळे या पुस्तकात पुरुष सुक्तम आहे, प्राकृत देखील आहे, संस्कृत मध्ये देखील आहे. त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी तुम्हाला जे जमेल तुम्ही ते वाचू शकता. अशा पद्धतीने नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पुरुष सुक्तम आहे, ते पुरुष सुक्तम तुम्ही पठण करायचं आहे. आता ज्यांना लिहिता वाचता येत नाही किंवा तुम्हाला कळणार नाही लवकर, तर त्यांनी काय करायचं, तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत जरी तुम्ही महाराजांना अभिषेक घातला तरी देखील चालेल. किंवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जरी तुम्ही जप करत अभिषेक केला तरी देखील चालेल. आता 16 वेळा पुरुष सुक्तम झाल्यानंतर महाराजांना त्यांच्या जागेवरती स्थानापन्न करायचं आहे. स्थानापन्न केल्यानंतर त्यांना व्यवस्थित स्वच्छ पुसून वगैरे त्यांना स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. त्यांना हिना अत्तर अतिशय प्रिय आहे, तर हिना अत्तर लावायचं आहे. चाफ्याची फुलं भेटली तर आवर्जून घ्या. महाराजांना चाफा अतिशय प्रिय आहे, त्यामुळे चाफा तुम्ही महाराजांना अर्पण करायचा आहे. महाराजांना नैवेद्य काहीतरी पिवळ्या रंगाचा नैवेद्य, मग तुम्ही मिठाई असेल, बेसनाचे लाडू केले असतील, जे काही पिवळ्या रंगाची मिठाई नैवेद्य असेल तो महाराजांना अर्पण करायचा आहे. पण नैवेद्यावर तुम्हाला तुळशीचं पत्र ठेवायलाच लागणार आहे, कारण त्याच्याशिवाय नैवेद्य ग्रहण केला म्हणजे मान्य केला जात नाही, स्वीकारला जात नाही. त्यामुळे नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही. आता आपला येतो तो सेवेचा भाग. आता सेवा काय करायची? बघा, यथाशक्ती तुम्हाला शक्य असेल आणि नसेलही, अशक्य जरी असलं सेवा करणं तरी देखील शक्य करण्याचा प्रयत्न करा. कारण बघा, या दिवसाला अतिशय महत्व आहे. अनमोल असा दिवस आपल्या जीवनातला हा आहे व हा दिवस तुम्ही चुकवू नका. आता पुढच्या वेळेस महिन्यात म्हणजे आपण जानेवारी महिन्यात नवीन वर्षामध्ये आपण पाऊल टाकणार आहोत, तर या वर्षीतलं आपल्याला दत्त महाराजांच्या या दत्त जयंती निमित्त आपल्याला भरभरून सेवा करायच्या आहेत. बघा, दत्त महाराज आपल्या भरपूर असे संकट येतात ना, अशा संकटांना कसं तोंड द्यावं ते सुद्धा महाराज आपले सांगत असतात. म्हणजे आपल्याला एखादं संकट असं असतं की वाऱ्यासारखं येतं, पण त्या वाऱ्यासारख्या आलेल्या संकटातून बाहेर पडण्याचा आपल्याला मार्ग सापडत नसतो. पण त्या मार्गात तो मार्ग देखील महाराजच आपल्याला दाखवतात. तो
मार्गातून म्हणजे त्या संकटातून देखील महाराजच आपले बाहेर काढतात. याचं जिवंत उदाहरण मी कालच एक आपल्या ग्रुपवरती महाराजांच्या मठातून काकांनी त्यांनी 3 वर्षापूर्वीचा एक अनुभव टाकलेला होता. 2-3 मित्रांचा, 3 की 4 मित्र होते, त्या चौघांचा अनुभव टाकलेला. म्हणजे गुरुचरित्र या ग्रंथाची किती ताकद आहे त्या अनुभवातून ऐकायला मिळालं मला. शक्य झालं तर मी नक्कीच तो अनुभव तुमच्या सोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे अक्षरशः गुरुचरित्र हा ग्रंथ किती ताकदवान आहे व किती याच्यामध्ये शक्ती आहे, त्याचं जिवंत उदाहरण कोणतं असेल तर तो अनुभव आहे. त्यामुळे मला शक्य झालं तर मी आवर्जून तो व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन, तो अनुभव नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आता सेवा करायची तर 12:39ला जन्म झाल्यानंतर नंतर तुम्हाला सेवा करायची आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ तुम्हाला घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ झाल्यानंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा याची 108 म्हणजे एक माळ तुम्हाला ह्याची पण घ्यायची आहे. आणि शक्य झालं तर तुम्ही ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात, ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात या मंत्राची 108 वेळा तुम्ही जप करू शकता. नंतर स्वामी चरित्र सारामृत, आता प्रत्येकाकडे स्वामी चरित्र सारामृताची पोथी असणारच आहे. हा महाराजांचा आत्मा आहे असं म्हटलं तर चालेल. भल्या भल्यांचे जीवन या ग्रंथामुळे बदललेलं आहे, इतकी ताकद या ग्रंथात आहे. त्यामुळे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण जर केलं नसेल आपल्या घरात तर याचा एक पाठ तर तुम्हाला करायचाच आहे, त्या दिवशी न चुकता करायचा आहे. त्यामुळे स्वामी चरित्र सारामृताचं एक पाठ म्हणजे 21 अध्याय एका मांडीमध्ये म्हणजे एका जागेला बसून तुम्हाला पठण करायचे आहे. ज्यांच्या घरी गुरुचरित्राचं पारायण केलं नाही त्यांनी करायचं आहे. त्यामुळे आवर्जून ही सेवा करायला अजिबात विसरायचं नाहीये. त्याच पद्धतीने बघा, आता दत्तबावनी तुम्हाला माहित आहे, तुम्ही आता युट्यूबला ऐकतच असाल. जर तुमच्याकडे अशा पद्धतीची दत्तबावनीची छोटी पोथी असेल, आता तुम्हाला उलट दिसत असेल, दत्तबावनीची छोटी पोथी असेल तर तुम्ही आवर्जून अशा पद्धतीची दत्तबावनीची छोटीशी पोथी आणायची आहे आणि याचं तुम्हाला पठण करायचं आहे. कारण दत्त जयंती असल्यामुळे आपल्याला दत्त महाराजांच्या जितक्या जास्त होतील तितक्या सेवा करायच्या आहेत. हे अवघं 15 रुपयाचं पुस्तक आहे, त्यामुळे तुम्ही ही आवृत्ती आवर्जून आणू शकता. अशा पद्धतीने इथून सुरुवात होते व इतकं छोटस पुस्तक आहे, याच्यामध्ये सगळं काही दिलेलं आहे. दत्तबावनी तुम्ही नक्कीच वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, त्याचसोबत तुम्हाला मी 14वा व 18वा अध्यायाचं महत्व सांगितलंच होतं. जर शक्य असेल तर 14वा व 18वा अध्याय या दिवशी वाचण्याचा प्रयत्न करा. गुरुचरित्र ग्रंथातील 14वा व 18वा अध्याय, आणि त्याच्यासाठी अशी छोटीशी पोथी मिळते. ही छोटीशी पोथी आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता उलटच दिसत असेल तुम्हाला, हा 18वा अध्याय आहे, 18वा अध्यायाची ही पोथी आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच प्रयत्न करायचा आहे या सगळ्या सेवा करण्याचा. आणि आता या भरपूर सेवा आहेत, आम्हाला जमणार नाही, तुम्हाला जितक्या जास्त होतील तितक्या जास्त सेवा करण्याचा प्रयत्न नक्कीच करायचा आहे. बघा, गुरुचं छत्र, आपल्या गुरुचा हात आपल्या डोक्यावर असावा, आपल्या घरावर असावा, अशी प्रत्येक भक्ताची इच्छा असते. आणि ती इच्छा पूर्ण जर करून घ्यायची असेल तर आपल्या शुद्ध अंतकरणापासून, शुद्ध मनापासून आपल्या गुरुला लीन झालं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण पूर्ण शुद्ध अंतकरणापासून गुरुची सेवा करणार नाही तोपर्यंत त्याचं फळ मिळणार नाही. नाहीतर दुसरा करतोय म्हणून मी पण देखील सेवा करतोय, म्हणजे मला देखील करायचंय, मनात भाव नाही आणि मनात नाही भाव देव मला पाव, अशा पद्धतीचं जर सेवा तुम्ही करत असाल तर गुरुची तुम्हाला कधीच साथ लाभणार नाही, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे दत्त महाराजांची पूर्ण शुद्ध अंतकरणापासून सेवा करा. सेवा करा, सेवेकरी व्हावं, सेवेकरी घडवा, हे ब्रीद वाक्य तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या माइंड मध्ये फिट करून ठेवा की सेवा करायची आहे, सेवेकरी बनायचं आहे व सेवेकरी घडवायचे देखील आहेत आपल्या हातून. आणि यासारखं दुसरं पुण्य कोणतंच नाही, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे गुरुचरित्र ज्यांना नाही जमलं त्यांनी आवर्जून या सेवा करायला घ्यायच्या आहेत. आणि ज्यांनी गुरुचरित्र केले त्यांनी सांगता कशा पद्धतीने करायचे आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ आलेला आहे आपल्या चॅनलवरती, आवर्जून तो व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला दत्त जयंती साध्या सोप्या पद्धतीने साजरी करायची आहे. आणि जोपर्यंत गुरुचा छत्रछाया आपल्या डोक्यावरती, आपल्या घरावरती राहत नाही तोपर्यंत काही शक्य नाही असं मला तरी वाटतं. कारण त्याच्या भल्यांना अनुभव आलेले आहेत. जे नास्तिक होते ते देखील आस्तिक झालेत, म्हणजेच ज्यांना देवाविषयी कोणतीच कळवळ नव्हती ते देखील आता स्वामी महाराजांना मानतात, स्वामींना मानतात, दत्त महाराजांना मानतात. कारण महाराज एका हाकेवर धावून येणारे आपले महाराज आहेत. भक्तांची परीक्षा तितकीच घेतात, पण भक्ताला संकटात कधीच एकटं सोडू शकत नाहीत ते. आणि तुम्हाला जरी वाटले की महाराज आपली साथ देत नाहीत, पण तुमच्या मागे सावली सारखे उभे आहेत, तुमच्या मागे सावली सारखे ते उभे आहेत, ते पण तुम्हाला ते दिसत नसतं. त्यामुळे महाराज कायम म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि फक्त शुद्ध अंतकरणापासून शुद्ध भाव ठेवून महाराजांची सेवा एकदा करून तर पहा.
बघा, तुम्हाला नाही अनुभव आला तर विचारा. तुम्ही स्वतःहून कधी कधी अचानक डोळ्यात पाणी येईल ना, तुम्हाला समजणार देखील नाही. सेवा काळामध्ये देखील अतिशय सुंदर असे अनुभव, आता मी कमेंट्स वाचते ना, भरपूर सुंदर सुंदर अनुभव माझ्या भक्तांना आलेले आहेत, महाराजांच्या भक्तांना आलेले आहेत. त्यामुळे बघा, तुम्ही सेवा करा, सेवेकरी करा, सेवा करा, सेवेकरी बना व सेवेकरी घडवा. हे ब्रीद वाक्य आवर्जून लक्षात ठेवायचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.